गव्हर्नमेंटने एक बॉडी स्थापन केली 5 लोकांनी, काउन्सिल. त्या काउन्सिलवर मी पण होतो. काउन्सिलवर आमची 5 वर्षाची मुदत संपल्यानंतर काउन्सिलने इलेक्शन घेणं अपेक्षित होतं नवीन बॉडीचं. परंतु 5 वर्ष संपल्यावर गव्हर्नमेंटने काय केलं की नवीन आमची जी 5 लोकांची बॉडी होती ती बरखास्त केली आणि एक प्रशासक नेमला. नियमाप्रमाणे असं असतं की पुढची इलेक्शन येईपर्यंत ही पूर्ण बॉडी कंटिन्यू राहते. बॉडी सोडून फक्त म्हणजे जो प्रेसिडेंट आहे त्यालाच प्रशासक नेमणं असं कायद्याप्रमाणे होत नाही. हा पहिला नियम. दुसरा नियम हा की प्रशासक हा जास्तीत जास्त 2 वर्षापर्यंत ठेवतो कायद्याप्रमाणे. या प्रशासकाने काय केलं, आमची बॉडी संपली आणि प्रशासक जे होते म्हणजे पहिले प्रेसिडेंट जे होते डॉक्टर गुमी बहिरामजी, त्यांना प्रशासक म्हणून नेमलं. 3 वर्ष झाले तरी ते इलेक्शनच घ्यायला तयार नाही. या 3 वर्षाच्या काळात आता ते एककल्ली कारभार होता. ते प्रशासक डॉक्टर गुमी बहिरामजी आणि आमचे रजिस्ट्रार जे होते नारायण नवले, या लोकांनी म्हणजे फार गैरकारभार सुरू केला. त्यांनी जवळ 15 ते 20 संस्थांना कॉलेज सुरू करायची परवानगी दिली. त्या बऱ्याचशा कॉलेजकडे म्हणजे त्या सुखसुविधा पाहिजे, पायाभूत स्टाफ पाहिजे, स्टाफचं क्वालिफिकेशन किती, त्याचा पगार किती, सगळं जोडीला मिळून कॉलेज चालू केले. घेऊन ते उघडच. त्याप्रमाणे त्यांनी सीई चालू केले. सीई म्हणजे कंटिन्युअस ॲक्युपंक्चर एज्युकेशन. आणि त्याच्यात सुद्धा कोणी शिकवायचं कोणी नाही. काही आर्थिक देवाणघेवाण असेल, अजून काय असेल आपल्याला माहीत नाही, पण काही ठराविक लोकांना त्यांनी मंजुरी दिली सीए मध्ये. सगळ्यात कर म्हणजे मी म्हणजे माझी टेक्निककडनं चुकीच आहे, पण मी बऱ्याच देशात प्रोफेसर आहे. ॲक्युपंक्चरचं जनक समजतात मला. आणि माझ्या लेक्चरवर बंदी घातली. सुरुवातीला जेव्हा रजिस्ट्रेशन आम्ही दिले तेव्हा मी सर्वात सिनियर असल्यामुळे काउन्सिलने मला विनंती केली की तुम्ही डॉक्टर लोकांसाठी प्रशिक्षण वर्ग घ्या, त्याची परीक्षा घ्या, जे पास होतील त्यांना आपण काउन्सिलचं रजिस्ट्रेशन देऊ. पण नंतर आता आमच्या संस्थेलाही परवानगी नाही आणि जिथे डॉक्टर लोहियाचं नाव असेल स्पीकरमध्ये त्या संस्थेला सीईची परमिशन मिळत नाही. म्हणजे हा एक विरोध आहे फार. कारण मी त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही. ते डॉक्टर लक्ष्मण सावंत यांनी केस केली, ते पहिल्यापासून सांगते. यांचा लढा हा 1 वर्षापेक्षा जास्त काळापासून चालू आहे सरकारविरुद्ध. 1 वर्षापूर्वी यांनी फडणवीसांना पत्रक लिहून संस्थेचे जे काही गैरकारभार आहे त्याची डिटेल दिले होते आणि त्याची चौकशी करा अशी मागणी केली होती. तर संस्थेने ह्यांना सांगितलं की जे काही पुरावे ते आमच्याकडे चालून द्या. आता ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे त्यांच्याकडे पुरावे देऊन काय न्याय मिळणार आहे. त्यांनी फडणवीसांना 2-3 वेळेला पत्र टाकलं. यांनी RTI मध्ये पण दिलं. RTI मध्ये यांनी जे मागण्या केल्या त्याला 5 महिने झाले, अजून RTI उत्तर देत नाही. म्हणून शेवटी यांना कोर्टाची पायरी चढावी लागली आणि ह्यांची बाजू न्याय असल्यामुळे आम्ही यांना सपोर्ट केला. मी आता डॉक्टर सावंतला सांगतो, ते तुम्हाला थोडक्यात सगळं सांगतो. कधी महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेच्या भ्रष्ट कारभाराविषयी जो आम्ही पर्दाफाश करणार आहे, या पर्दाफाशसाठी उपस्थित असणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी हार्दिक असं मी या ठिकाणी स्वागत करतो. व आपण एका फोन कॉलवरती सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेची स्थापना झाल्यापासून आदरणीय डॉक्टर लोहिया सरांनी सांगितल्याप्रमाणे हे फाउंडर मेंबर आहेत. डॉक्टर लोहिया सरांची जागतिक लेवलची ओळख आहे ॲक्युपंक्चरमध्ये. पूर्ण जगामध्ये यांचे त्या ठिकाणी लेक्चरर झालेले आहेत. त्या ठिकाणी यांचे पूर्ण वर्ल्ड वाईड त्या ठिकाणी स्टुडंट्स पण आहेत. त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र ॲक्युपंक्चरची स्थापना झाल्याच्या नंतर गव्हर्नमेंटला त्या ठिकाणी बॉडी नेमण्यात आली होती आणि त्या बॉडीमध्ये त्यांना एक 5 वर्षाचा टाइम पिरियड दिलेला असताना त्या ठिकाणी टाइम पिरियड संपून देखील त्या ठिकाणी इलेक्शन न घेता कंटिन्यू करण्यात आली ती बॉडी. त्यांच्याकडून त्या मध्यंतरीच्या 3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं मी माननीय मुख्यमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्याकडे लेखी स्वरूपामध्ये तक्रारी दिलेल्या आहेत. वारंवार तक्रारी दिलेल्या आहेत. शेवटी मी त्या ठिकाणी PMO ऑफिसला देखील तक्रार दिली होती की महाराष्ट्र ॲक्युपंक्चर काउन्सिलमध्ये अशा प्रकारचा गैरप्रकार होतोय
परंतु त्या ठिकाणी मला कसल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही किंवा कुठलाही रिप्लाय मिळाला नाही. त्या कारणास्तव मला नाईलाजास्तव हे पूर्ण मागण्या माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल करावी लागली आणि आदरणीय डॉक्टर लोहिया सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मला या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण एव्हिडन्स माननीय हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळेस माननीय हायकोर्टाने देखील आमच्या बाजूने एक पॉझिटिव्ह निकाल त्या ठिकाणी दिला. त्या निकालामध्ये आदरणीय डॉक्टर लोहिया सरांनी सांगितल्याप्रमाणे निवडणुका घेण्यास त्या ठिकाणी कोर्टाला म्हणजे सरकारला आदेशित केलं हायकोर्टाने. आणि माझ्या ज्या 3 मागण्या होत्या भ्रष्टाचाराविषयी, आर्थिक जो घोटाळा झालेला आहे, अनेक कॉलेजेसना त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं परमिशन देण्यात आलेलं आहे. ज्या ठिकाणी त्यांची पात्रता नसताना म्हणजे ज्या सुखसुविधा, ज्या भौतिक सुविधा गरज असते त्या सुविधेचा अभाव असताना देखील त्यांना परमिशन देण्यात आलं. त्यानंतर सीई सेंटर्स म्हणजे कंटिन्यू एज्युकेशन प्रोग्राम जो असतो ॲक्युपंक्चर डॉक्टरांसाठी जो घेण्यात येतो, त्या ठिकाणी जे पात्र स्पीकर पाहिजे, त्या ठिकाणी पात्र संस्था पाहिजे, त्यांना डावलून त्या ठिकाणी त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या संस्थांना हेतुपुरस्कर म्हणजे त्यांच्या आर्थिक लाभ कसा होईल, जे कौन्सिलचे अध्यक्ष आहेत त्यांच्या स्वतःच्या काही संस्था आहेत त्याच संस्थांना वारंवार त्या ठिकाणी सीई घेण्याची परमिशन देण्यात आली. व आदरणीय डॉक्टर लोहिया सरांसारखे जे यांचे सीई सेंटर्स होते त्यांनी पूर्ण डॉक्टरांना आतापर्यंत ट्रेनिंग केली. ॲक्युपंक्चर कौन्सिल स्थापन होण्याच्या अगोदरपासून हे स्वतः त्या ठिकाणी ट्रेनिंग देत होते, परंतु त्यांना त्या ठिकाणी डावलण्यात आलं. यांच्या विद्यार्थ्यांना म्हणजे यांनी ज्यांना घडवलं व त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी स्पीकर म्हणून निवड करण्यात येते आणि आदरणीय डॉक्टर लोहिया सरांना त्या ठिकाणी डावलण्यात येतं. म्हणजे ज्या ठिकाणी यांना स्वतःची हुकुमशाही त्या ठिकाणी ते करतायत आणि त्या हुकुमशाहीला कुठंतरी लोकशाही मार्गाने प्रतिबंध करण्यात यावा यासाठी मी हायकोर्टात दाद मागितलेले आहे. माझे जे आरोप होते या आरोपामध्ये मी तुम्हाला दिलेल्या तक्रारीसहित या ठिकाणी पुराव्यानिशी दाखवतोय. मी पीएमओ ऑफिसला तक्रार दिलेली आहेत, वैद्यकीय शिक्षण मंत्र्याला दिलेले आहेत, माननीय मुख्यमंत्र्यांना पण लेखी स्वरूपात तक्रारी दिलेल्या आहेत. त्यानंतर दुसरा एक मी तुम्हाला किस्सा सांगतो. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माझ्या संस्थेचे सचिव श्री गणेश निंबाळकर यांच्या मार्फत आम्ही जवळपास मागच्या 5 ते 6 महिन्यापूर्वी आरटीआय दाखल केला होता आणि आरटीआय दाखल केल्याच्या नंतर कौन्सिलना फक्त विलंब करण्यासाठी माहिती न देण्यासाठी चुकीचे कारण देऊन त्या ठिकाणी फक्त आतापर्यंत 6 महिने झाले कसल्याही प्रकारची माहिती दिलेली नाही. माहिती न देण्यामागचे कारण हेच असू शकते की तुमचा जो घोटाळा आहे, तुम्ही जे केलेले गैरव्यवहार आहेत ते कुठंतरी बाहेर येतील. या कारणामुळे त्यांनी ती माहिती दडवण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी त्यांनी उत्तर काय दिलं असेल की आमच्या संस्थेचे सचिव गणेश निंबाळकर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना सांगितलं. त्यांनी मागणी केली होती कौन्सिलला की तुम्ही प्रत्यक्ष हजर राहा. असा कुठला कायदा आहे की माहिती अधिकारांतर्गत त्या ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहावं लागतं माहिती मागण्यासाठी? त्यांनी त्यांना लेखी कळवलं किंवा आम्ही प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नाही, माझे काही वैयक्तिक कामाचे अडचणी असतील किंवा दुसऱ्या काही कारणामुळे. परंतु त्या ठिकाणी माझ्याकडे त्यांनी पाठवलेलं लेटर दाखवतो मी कौन्सिलला की त्या कौन्सिलच्या लेटरमध्ये त्यांनी असा उल्लेख केला की यांनी मागणी केली होती की मी प्रत्यक्ष जरी उपस्थित राहू शकत नसलो तर मला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तुम्ही व्हेरीफाय करण्यासाठी म्हणजे मी स्वतः त्या ठिकाणी माहिती मागतोय आणि मी स्वतः तक्रारदार आहे हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही व्हिडिओ कॉल करा. तर व्हिडिओ कॉल त्या ठिकाणी न घेण्यासाठी त्यांनी उत्तर काय दिलं कौन्सिलला की तुम्ही अपंग असल्याचं सर्टिफिकेट आम्हाला त्या ठिकाणी पाठवा, त्यावेळेस आम्ही तुम्हाला व्हिडिओ कॉलद्वारे व्हेरिफिकेशन करू की तुम्ही येणं तुमचं शक्य नाही. मला एक सांगा तुम्ही, माझे पत्रकार बांधवांना एक या ठिकाणी या निमित्ताने विनंती राहील की माहिती अधिकारांतर्गत एखाद्या व्यक्तीने जर माहिती टाकली माहिती मागण्यासाठी तर तो व्यक्ती अपंग असला पाहिजे किंवा त्या ठिकाणी तो ज्ञानेंद्रियाने कमकुवत असला पाहिजे असा कुठला कायदा आहे का? ते सर्टिफिकेट मागतायत ते की तुम्ही अपंगत्वाचं सर्टिफिकेट. आणि गव्हर्नमेंटचं जे पांगुळगाड आहे त्याच्या खाली जे आता त्यांनी ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून बसवले आणि हे लोकशाहीशी निगडीत नसलेले लोक आणि ह्यांनीच स्वतः निवड केलेले लोक स्वतःला आता बादशाह समजू लागले. तर इथे अशी सुरुवात होणारच झाली. सुरुवातीला
ॲक्युपंक्चर काउन्सिल स्थापित झाली त्यावेळेला सगळ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. स्थापित झाली, सगळे खुश होते. त्यांनी भरभरून लोकांचे रजिस्ट्रेशन केले. रजिस्ट्रेशन ज्या वेळेला करत होते त्यावेळेला जे रजिस्टर म्हणजे जे ॲक्युपंक्चरिस्ट होते महाराष्ट्राचे, त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे बाकी कोणी ॲक्युप्रेशर करतंय किंवा हे बोटावर मॅग्नेट लावतंय, ह्यांना पण तुम्ही त्याच्यात रजिस्ट्रेशन दिलं. ते आम्हाला गैर वाटलं की ॲक्युपंक्चर म्हणजे निडल लावायच्या, तुम्हाला अॅनाटॉमी फिजिओलॉजीचं नॉलेज पाहिजे. तर त्या वेळेला पण आम्ही बोललो, तर त्यांनी लोकांसाठी परीक्षा ठेवली एक नॉर्मल शीट की जे लोक प्रॅक्टिस करतायत सगळ्यांनी एक परीक्षा द्यावी आणि त्या परीक्षेत जेवढे उत्तीर्ण होतील त्यांना सगळ्यांना आम्ही प्रॅक्टिसचं सर्टिफिकेशन देऊ. मॅट्रिक पास पण होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल जाणून की याच्यात मॅट्रिक पास पण लोक होते. तर अशा वेळेला ज्या वेळेला तुम्ही परीक्षा ठेवली आणि ती पण ऑनलाईन, तुम्ही लक्षात घेऊ शकता ऑनलाईन परीक्षेत काय होऊ शकतं. एक माणूस बसून सगळ्यांना सांगतो अरे ए टिक कर, अरे बी टिक कर, अरे सी टिक कर. असं केल्यानंतर रिझल्ट काय येणार? 100% रिझल्ट आला. सगळ्यांना रजिस्ट्रेशन मिळालं. फक्त ज्या लोकांनी परीक्षा नाही दिली तेवढेच बाजूला राहिले, बाकी सगळे उत्तीर्ण झाले. आता आपल्याला आश्चर्य वाटत असेल की उत्तीर्ण सगळे कसे झाले. आम्हालाही आश्चर्य वाटलं, एवढे सगळे उत्तीर्ण झाले, ह्याच्या पाठीमागे काय गोलबंडल असणार आहे. तर जेवढे उत्तीर्ण झाले प्रत्येकाकडून 10,000 रुपये घेतले रजिस्ट्रेशन म्हणून. 10 टोटल 7 आणि 10 3,000 1,000 आधी. हा, टोटल 11,000. तर आपण गुणाकार करू शकता आता की तब्बल 6-6,500 प्रॅक्टिशनर, प्रत्येकाकडून रजिस्ट्रेशनचे 11,000. रजिस्ट्रेशन कोणाचे असतात? होमिओपॅथीचे, ॲलोपॅथीचे असतात का? पण त्यावेळेला आवाज उठला नाही, कारण की सगळ्यांना इंटरेस्ट होता की आपल्याला रजिस्ट्रेशन भेटतंय, आपल्याला लायसन्स भेटते प्रॅक्टिसची. आम्हाला थोडं मनातून सरांचे पण जे स्टुडंट आहेत, सर एवढं जीव लावून शिकवतात आणि सरांच्या मध्ये मेन असतं लक्ष्मण रेषा. लक्षात ठेवा तुम्ही, रामायण का घडली? लक्ष्मण रेषा क्रॉस केल्यामुळे घडली. अशी सरांची शिकवण असलेले विद्यार्थी तर काउन्सिल मध्ये होतेच, परंतु असे पण बरेचसे होते की ज्यांनी म्हणजे कुठंतरी 5 दिवस कुठेतरी काहीतरी अभ्यास केला आणि परीक्षा देऊन टाकली, पास झाले. परंतु हे पब्लिक मध्ये येऊन प्रॅक्टिस करणार आहेत, सुया लावणार आहेत, हे असं नाही झालं पाहिजे होतं. परंतु आम्हाला लक्षात आलं की 11,000 आणि एवढा मोठा यांनी बजेट तिथे उभा केला. परत मी थोडंसं आणखी मागे जातो. रजिस्ट्रेशनच्या अगोदर उच्च न्यायालय माननीय हायकोर्ट मध्ये याचिका होती की जे म्हणजे ज्यांना प्रेसिडेंटशिप दिली काउन्सिलची, ह्यांनी 4 कोटी रुपये खर्च केले त्या ठिकाणी आणि ते प्रेसिडेंट झाले. तर नंतर ज्या वेळेला गुणाकार बसू लागला तर आमच्या लक्षात आलं की आता हा पैसा उकळण्याचा धंदा सुरू झाला यामार्फत. एवढे रजिस्ट्रेशनचे पैसे. बरं, एवढ्यावर नाही थांबलं ना. नंतर तुमची 5 वर्ष जी काही काउन्सिल होती, सर पण त्याच्यामध्ये मेंबर होते, 5 मेंबर होते. युनिव्हर्सिटीचा एक होता, इतर 4 होते, प्रेसिडेंट होते, सर्व होते त्याच्यामध्ये. सगळं ह्यांच्या सर्वांच्या बोलण्यामध्ये मीटिंगच्या नंतर सगळं निर्णय व्हायला लागले. नंतर काय झालं 5 वर्षानंतर की ऍडमिनिस्ट्रेटर गव्हर्नमेंटने बसवलं. त्याच वेळेला हाक दिली होती की इलेक्शन झाले पाहिजे, कारण की एवढे लोक असल्यानंतर लोकशाहीमध्ये इलेक्शन होणं गरजेचं आहे. परंतु ह्यांनी इलेक्शन नाही घेतलं. तर एक छानसं त्यांनी कारण सांगितलं की आमच्याकडे वोटर लिस्ट कंप्लीट नाही. तर ऍडमिनिस्ट्रेशन बसवलं. ऍडमिनिस्ट्रेटर बसवला तर ऍडमिनिस्ट्रेटर 1 आणि रजिस्ट्रार 1 ह्यांनी मिळून पूर्ण कारभार आपल्या हातात घेऊन टाकला. 1 वर्ष उलटलं, दुसरं वर्ष उलटलं, तिसरं वर्ष उलटलं आणि मी जसं तुम्हाला म्हटलं की पांगुळ गाड्या खालच्या माणसाला आटा वाटू लागलं, मी बादशाह झालो. आणि त्याच्यानंतर मग ह्यांची आरेरावी मात्र सुरू झाली. कॉलेजेस दिले, 20 कॉलेज दिले ॲक्युपंक्चरचे. त्याच्यामध्ये अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री, पॅथॉलॉजी हे पण शब्द, हे पण विषय शिकवायला कोणी तिथे कोणी नाही. ऑनलाईन टीचिंग होत आहे आणि त्यांच्याकडे नावाला एक प्राध्यापक असतो. मला तर असं वाटतं की प्राध्यापकच कारकून आहे, प्राध्यापकच सगळं काही तोच पाहतो. बरं, ह्याच्याबद्दल काउन्सिलने काय केलं की आता कॉलेजेस निर्माण केले. तर स्टेप 2 रजिस्ट्रेशनची एक स्टेप झाली. स्टेप 2
की आपल्याला टीचर लागणार आहेत आता शिकवायला. तर काउन्सिलने काय केलं की अल्टिमेटम काढलं की ज्यांना कोणाला टीचर व्हायचंय त्यांनी पुढे यावं. सगळ्यांना आनंद वाटला की आपल्याला प्राध्यापक म्हणून लिहिता येईल आपल्या नावासमोर, तर चला आपण टीचर होऊया. पण त्यांनी काय केलं, ह्याला पण प्रोव्हिजनल टीचर बनवलं की तुमच्या आम्ही 3-4 वेळेला वर्ग घेऊ आणि त्याच्यानंतर तुम्ही टीचर बना आणि 1 वर्षापर्यंत तुम्हाला कुठल्या ना कुठल्या कॉलेजला जॉईन व्हायचंय. कुठल्या ना कुठल्या कॉलेजला जॉईन झाला तरच तुमचं टीचरशिप परमनंट होईल, असं म्हणून त्यांनाही दाबलं. म्हणजे ह्यांना टीचर म्हणून दाबलं, ह्यांच्याकडूनही पुढे त्यांच्या परीक्षा घेतल्या, काय काय नाही केलं. टीचरच्या एक्झामिनर साठी मी पण होतो तिथे, मला माहिती आहे आतून काय चाललेलं. तुम्ही ॲक्युपंक्चर सोडून दुसऱ्याच विषयाचे प्रश्न लोकांना विचारता आणि त्याला फेल करता. ह्याच्यावर मी स्वतः अध्यक्षांकडे तक्रार केली की हे असलं चुकीचं चाललंय आणि तुम्ही परीक्षा घ्या. जे लोक 20-20 वर्षापासून शिकवतात ॲक्युपंक्चर त्याला तुम्ही फेल करता. तिथून ते पर्सनल ग्रज सुरू झालं. कारण की ह्यांनी काय केलं की ज्यांना शिकवता येतं त्यांना गपचूप बसवायला सुरुवात केली आणि ज्याला इंग्लिशचे 2 शब्द बोलता येत नाही तसल्या लोकांना. एक तर असा होता विद्यार्थी जो म्हणतो की माझ्याकडे एक पेशंट आला होता, मी त्याचा हार्ट ट्रान्सप्लांट टाळलं. अरे त्याला तुम्ही पास करून टाकला. काय कमाल आहे. म्हणजे मला अशी गंमत वाटत होती. मी त्याचा वेळोवेळी माझा आक्षेप नोंदवला, नंतर मी गेलोच नाही त्यांच्या परीक्षेत. काउन्सिलचे पेपर तपासणी त्याच्या एक्झामिनेशनच्या कमिटीमध्ये मी पण राहिलेलो, मला त्यांनी अपॉइंट केलेलं आहे. परंतु वेळोवेळी जिथे मला चूक वाटलं तिथं मी सांगितलं. आता हे टीचरशिपचं झालं, रजिस्ट्रेशन ऑफ टीचर. आता त्यांनी काय केलं की जे रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर आहेत यांना रजिस्ट्रेशन पर्यंत फीस पर्यंत कसं काय थांबवायचं आपण अजून काढलं पाहिजे. तर आपण काय करू, ॲलोपॅथिक स्टाईल प्रमाणे 30 पॉइंटचं आपण कंटिन्यूड ॲक्युपंक्चर एज्युकेशन ठेवू. मी त्यावेळेला ह्यांना सांगितलं की आपल्याला गरज काय या गोष्टीची, कारण की ॲलोपॅथी मध्ये रोज उठून काहीतरी नवीन संशोधन होतात, ते तुम्हाला पब्लिक समोर ठेवायला पाहिजे. ॲक्युपंक्चर काय, ट्रॅडिशनल मेडिसिन म्हणजे काय की जो अभ्यासक्रम पूर्ण कंप्लीट आहे. आता ह्याच्या पुढे नवीन काही निघणार नाही याच्यामध्ये. तो कंप्लीट सायन्स आहे, तो सगळ्यांनी शिकलाय, त्यांना सगळ्यांनी तुम्ही पास केलं. आता बळजबरी तुम्ही त्याला सीई करायला लावणार. तर त्यांनी एवढ्या सगळ्या 5-6 हजार लोकांना सांगितलं की तुम्हाला पॉइंट केलेच पाहिजे आणि पॉइंट नाही केले तर तुमचं रजिस्ट्रेशन बाद. बरं, 30 पॉइंट, एका पॉइंटची किंमत किती असावी, सरासरी 1200 रुपये. एका पॉइंटचे 1200, 2 पॉइंटचे सीए व्हायच्या म्हणजे 2400 रुपये. म्हणजे 30 गुणिले 12 काढा तुम्ही. बरं, ह्यांची आरेरावी इथे थांबली नाही. सीएईच्या ड्राफ्ट मध्ये ह्यांनी लिहिलं होतं की 50% पॉइंट तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता आणि 50% ऑफलाईन घेऊ शकता. तर ह्यांची आरेरावी अशी, मी जाऊन तिथे रजिस्ट्रारला बोललो की तुमच्या ह्याच्यात लिहिलेलं आहे. ते म्हणे मी लिहिलेलं आहे परंतु मी हे स्वीकारत नाही. मी म्हटलं नाही स्वीकारत तर तुम्ही नवीन नोटिफिकेशन काढा की फक्त ऑफलाईनच होणार, ऑनलाईन होणार नाही. त्याच्यानंतर काढलंच नाही नोटिफिकेशन. फक्त ऑनलाईनला कोणाला परमिशन द्यायची नाही, बळजबरी सगळ्यांना तिथं यायला लावता सीईला. ह्याच्यानंतर मला ह्यांचा हेतू परत लक्षात आला की संस्थेच्या अध्यक्षाला, काउन्सिलच्या आणि रजिस्ट्रारला कोणीच ओळखत नाही. कारण की त्यांनी कधी शिकवणी केली नाही, काही नाही. गव्हर्नमेंट अपॉइंटेड लोक होते, पैसा होता त्यांच्याकडे, काहीतरी त्यांनी काम केलं. बरं, ह्याची नंतर काय केलं, सीई सेंटर आमचं अकोल्याला सीई, आमचं वर्ध्याला सीई, आमचं अमरावतीला, आमचं नागपूरला, आमचं मुंबईला, आमचं पुण्याला, आणि प्रत्येक ठिकाणी वरती 2 लोकांचे फोटो, ऍडमिनिस्ट्रेटर चे आणि तो रजिस्ट्रार. तर त्या मार्फत यांनी स्वतःची ओळख निर्माण करायला सुरुवात केली की आता आपण आपली ओळख करून घेऊ आणि लोकांना नतमस्तक व्हायला लावलं की हा भाऊ तुम्ही आमचे सगळं मायबाप. हे दोघं मायबाप सगळ्यांचे. ऑनलाईन घेऊ दिली नाही. आता रजिस्ट्रेशनचा 1200 रुपये एका पॉइंट. त्याशिवाय या प्रॅक्टिशनर्सला बिचारे गोरगरीब काही खेड्यातले असतील, हे असतील, हे जे सफेद पोष लोक बसलेत मुंबईला दोघं, ह्यांना हे लक्षात येत नाही की गावातल्या लोकांमध्ये पैसे एवढे पे करण्याची कॅपॅसिटी आहे का. मुंबईला बोलवणार, तिथं हॉटेलचा खर्च खाण्याचा किती होतो, तुमच्या सीईच्या 2400 रुपयापेक्षा तिप्पट. म्हणजे प्रत्येकाला ₹1,00,000 खर्च 5 वर्षाला. असं वरच्यावर आणखी पैसे पैसे पैसे. बरं, स्पीकर ज्या लोकांना ह्यांनी बनवलं त्या स्पीकरच्या एक्झामिनेशन साठी घेऊन मी पण होतो तिथे. ज्यांना म्हणजे जे खरंच कॅपेबल होते त्यांना त्रास देण्यात आला.
माझ्यासोबत माझे काही सिनियर्स होते, मला एकाने फोन करून सांगितलं, अरे लोहिया हमको तो पीछे से आके बोलता था रजिस्ट्रार कि इसको पास करना ही अपने को. अशा पद्धतीचं पेन्सिल तर आमच्याही हातात होतं, आमच्याही हातात होत्या साहेब, पेन्सिल मार्क देणं. आणि ते जिकडं कुठं पेन्सिल दिसली लक्षात येतं की